म्हणजे आशुतोष सरांबरोबर बसून इंटरव्ह्यू देणं हा पण त्या जेव्हा थांबलो होतो तेव्हा हे होईल का हे माहीत नव्हतं. पण आपण हा विचार करत नाही की त्यांनी काय काय केलं असेल, त्यांना किती ऑपोजिशन झाली असतील ही कल्पना मनात आणताना. माझ्या अर्थाने माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक दगड हा माझ्या आयुष्यातला परीच आहे या दृष्टिकोनातून काम करतो. आता थांबायचं नाही हे आपल्या मनात सारखं ठेवूनच माझी जर्नी नेहमी प्रत्येक माझ्या सिनेमाला घेऊन ही जर्नी माझी राहिलेली आहे. नाही, मला वाटतं की संधी अशी गोष्ट आहे ना, आपण जेव्हा काही गोष्टी अचीव्ह करतो तेव्हा आपल्याला वाटतं आता आपल्याला संधीची गरज नाही आहे, कारण वी हॅव अचीव्ड एव्हरीथिंग. पण तसं नाही आहे. हिंदीचा प्रोड्युसर मराठीत फिल्म प्रोड्यूस करतो म्हणजे तो किती पेटलेला आहे हे करण्यासाठी, ते महत्त्वाचं होतं. शूटला आलो तेव्हा तर आय वॉज ॲब्सोल्युटली म्हणजे नंदीबाईलाच होतं की ते नसतं डुगू केलं की मी मान हलवायचो. प्रत्येकजण काहीतरी शोधते, प्रत्येकजण काहीतरी कंप्लीट करण्याचा काहीतरी अचीव्ह करण्याचा प्रयत्न करते आणि तो प्रत्येक सर्वसामान्य माणूस जेव्हा ते अचीव्ह करतो तेव्हा जी भावना असते तो हा सिनेमा आहे. बाबा आमटेंच्या ज्वाला आणि फुलेमधल्या 4 ओळी आहेत ज्या आता थांबायचं नाहीला फार समर्पक आहेत. येथे नांदतात श्रमर्षी या भूमीला क्षरण नाही. येथे ज्ञान गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही. येथे कला जीवनमय अर्थाला अपहरण नाही. येथे भविष्य जन्मत आहे या सीमांना मरण नाही. तर मला असं वाटतं की आता थांबायचं नाहीचा जो ट्रेलर बघितला आहे त्याच्यावरून असं वाटतं की खरंच या सीमांना मरण नाही. आणि ज्या पद्धतीने हे 2 आयकॉन्स माझ्याबरोबर आहेत ज्यांनी ग्लोबल सिनेमाला एका वेगळ्या अर्थानं मराठी पण बहाल केलं आहे. तर खूप खूप स्वागत आहे लेट्सअपमध्ये. आणि आशुतोष सर आणि सिद्धार्थ मनपूर्वक स्वागत. आणि ज्या पद्धतीने तुम्ही दिसताय आणि डोळ्यातली सच्चाई आहे त्याला काही तोड नाही, कारण बाकी सगळं उसणं आणता येतं, डोळ्यातली चमक नाही आणता येत. काय सांगाल तुम्ही या सगळ्याबद्दल? आणि आता थांबायचं नाहीचा हा प्रवास, कारण थांबायचं नाही असं म्हटलं जातं आणि तो प्रवास वेगळ्या अर्थाने आहे. माईक तुझ्या हातात आहे. नाही ग, हा खरंच न थांबणारा प्रवास आहे आणि हा त्या प्रवासातला हा आता थांबायचं नाहीचा हा सिनेमा महिलाचा दगड ठरेल असं आहे. स्वप्नवत सगळंच आहे. म्हणजे माझ्यासाठी मी म्हणशील तर 25 वर्षाचं करिअर आहे. 25 वर्षात खूप सारे अप्स अँड डाऊन्स आहेत. पण प्रत्येक क्षणाला त्या वेळेला अशा काही गोष्टी घडल्या आहेत ज्याने आता थांबायचं नाही सांगितलेलं आहे आणि तो प्रवास आता थांबायचं नाही या सिनेमापर्यंत आलेला आहे. मला नेहमीच वाटतं, मला खूप जणं विचारतात की इन्स्पायरिंग गोष्टी आपल्या आयुष्यात खूप साऱ्या होत असतात. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातलं असा पडाव होता ज्यात तूही सामील आहेस. तूही त्या मला इन्स्पायर करणाऱ्या माणसांमधली एक महत्त्वाची व्यक्ती आहेस. पण आरशाने मला जे शिकवलं आहे ह्या 25 वर्षात, जिथे थांबलो होतो, रडलो होतो, थकलो होतो, प्रश्न होते, त्या प्रश्नांची उत्तरं शोधत होतो, तेव्हा त्या आरशातल्या माणसानं सांगितलं होतं की भाई आता जा, कर जे काम करायचं ते. आणि त्यात आत्मविश्वासाने आत्तापर्यंत काम करत गेलो होतो. मग तू म्हटल्याप्रमाणे म्हणजे आशुतोष सरांबरोबर बसून इंटरव्ह्यू देणं हा पण त्या जेव्हा थांबलो होतो तेव्हा हे होईल का हे माहीत नव्हतं. पण ती गोष्ट घडते. म्हणजे स्वतःवरचा विश्वास ठेवणं आणि चालत राहणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हा मुमेंट खूप एन्जॉय करतो आहे. मराठी सिनेमामध्ये आत्ता पुन्हा 2017पासून पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला आहे आणि त्या प्रवासात ज्या आठवणी, ज्या गोष्टी, जे कॅरेक्टर, जे सिनेमे आणि ज्या सिनेमाचा भाग होतो आहे हे खरंच मस्त आहे. हिंदी असेल, बंगाली असेल, वेबसिरीज असतील, नाटक असेल, ह्या सगळ्या गोष्टी एक कलाकार म्हणून खूप छान पद्धतीने एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तू सुरुवातीला ज्या 4 ओळी म्हटल्यास त्या खरंच कनेक्ट होणार आहेत आणि सिनेमाशी आणि माझ्या करिअरशी. त्यामुळे थँक्यू. मला वाटतं की आता थांबायचं नाही ही जी एक भावना आहे ना, ही भावना आपल्या अंतःकरणात नेहमीच असते. ज्यांच्या अंतःकरणात नसेल त्याने ती अंतःकरणात
त्याला त्याचा जन्म होणं खूप गरजेचं आहे. आणि आता थांबायचं नाही हे आपल्या मनात सारखं ठेवूनच माझी ही जर्नी नेहमी प्रत्येक माझ्या सिनेमाला घेऊन ही जर्नी माझी राहिलेली आहे. आणि ती जेव्हा या फिल्मच्या माध्यमातून माझ्याकडे आली तेव्हा मला खूपच प्रेरणादायक वाटली ही कथा. आणि असं वाटलं की आपण कित्येक वेळेला अशा स्टोरीज आपण ऐकतो ज्या नुसत्या फिल्म्स असतात, पण ती जेव्हा एखाद्या त्या व्यक्तीला आपण अक्षरशः भेटतो तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की अरे हे यांनी कसं केलं. या 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 फिल्मचे मेन हिरो आहेत उदय शिरूरकरजी, ज्यांच्या मनात ही कल्पना आली आणि ही कल्पना मग त्यांनी अंमलात आणली. पण ते आपण इतकं सहज म्हणून जातो, पण आपण हा विचार करत नाही की त्यांनी काय काय केलं असेल, त्यांना किती ऑपोजिशन झाले असतील ही कल्पना अंमलात आणताना, पण त्यांनी ती कशी आणली आणि या सगळ्या लोकांमध्ये एक दुसरी संधी त्यांना दिली खरं. जीवन वेगळ्या प्रकारे जगायला. तर त्याची ही गोष्ट आहे. आणि मला वाटतं की मला खूप आय फील ग्रेटफुल की मी या फिल्मचा भाग आहे आणि मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली की त्यांनी ते मेट मी अँड आस्क्ड मी टू बी अ पार्ट ऑफ इट. वेगळ्या अर्थाने एक ज्ञानयज्ञ आहे आणि त्यातली एक समिधा किंवा त्या ज्ञानयज्ञात एक ठिणगी चेतवणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी शिरूरकर हे कॅरेक्टर वेगळ्या अर्थाने एक लार्जर दॅन लाईफ काम करतं. तशा अर्थाने संप्रेरकाचं काम आहे ते. होय होय होय. तर हे कॅरेक्टर आणि तशा अर्थाने बघायला गेलं तर लालफितीच्या कारभारातली माणसं ही तशी उदासीन किंवा औदासीन्य घेऊन येणारी असतात. होय. हा जगण्यातला कॉन्ट्रास्ट नेमका ते पुसून टाकणारं किंवा त्या समाजाचं त्या समाज व्यवस्थेचं एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून मानलं तर त्याला छेद देणारं आहे. तर कशा अर्थानं त्याचं डिसेक्शन तुमच्या अर्थानं तुम्ही या कॅरेक्टरचं कराल असं? ॲक्च्युली यू शुड आन्सर दिस फ्रॉम अ कॅरेक्टर पॉईंट. नाही, बेसिकली मी जे मारुती कदम नावाचं कॅरेक्टर करतोय ते सर्वसामान्य कॅरेक्टर आहे. आणि मारुती या नावाशी तुझं एक वेगळं नातं आहे. हो, म्हणजे मारुती हुप्पा हुयापासून माझी पहिली सोलो फिल्म जी सुपरहिट झाली होती हुप्पा हुया, त्यात माझं नाव हन्म्या होतं. आणि मग ते गंमतशीर आहे यार अमित. आणि मग ऑलमोस्ट माझ्या खूप साऱ्या सिनेमांमध्ये मारुती, हनुमंत किंवा अशा पॅटर्नचं कॅरेक्टर म्हणजे ह्यातही जसं माझ्या बच्चन साहेबांचा विजय सलमानचं प्रेम आहे तसं आमचा हन्म्या आहे. किंवा मारुती. किंवा माझं कॅरेक्टर वेगळं असलं तरी कुठेतरी गळ्यात मारुती असतो, हातात मारुती असतो किंवा असं काहीतरी होतंच ते. आणि ते म्हणजे माझ्यासाठी ते खूप पॉझिटिव्ह आहे असं म्हणे ॲज अ ॲक्टर म्हणून. किंवा लहान मुलं यांच्याशी कनेक्ट असतो. गाडी म्हणजे धक्कामध्ये गाडी होती किंवा पासरफेणी तुझं फास्ट गाडी, रिक्षा. त्यामुळे मला वाटतं नाव, गाडी किंवा लहान मुलं हे कनेक्शन असलं की माझ्यासाठी फॅमिली वगैरे मध्ये येतं. ती माझं कनेक्शन होतंच. म्हणजे अरे वा, हे खूपच आहे. तसं ह्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर तो माणूस आहे, तो सर्वसामान्य आहे, जबाबदारीने व्यापलेला आहे, पण स्वप्न मोठी आहेत. प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करायची, स्वतःची नाही, बायकोसाठी काहीतरी करायचं आहे, मुलीला मोठ्या शाळेतच शिकवायचं आहे. बाप इतकी वर्ष बोलत नाही, बापाला एक वेगळा गिल्ट आहे, पण बापाच्या मनात उभं राहायचं आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा कामावर जातोय तिकडे कामाच्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना काहीतरी एक वेगळी जबाबदारी आली आहे, ती करायची आहे नाही करायची आहे. त्याला काहीतरी एक वेगळं आमिषही आहे की त्याला हे केलं तर तुम्हाला काहीतरी मिळेल. मग ते मुलीच्या स्वप्नांसाठी, मुलींची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः स्वाभिमान बाजूला ठेवून मग ते पण करून बघू. आणि कुठेतरी हरण्याची भावना आहे, त्यातून पेटून उठून की बाकी सगळं ठीक आहे, बापासाठी जगणं ठीक आहे, मुलीसाठी जगणं ठीक आहे, बायकोसाठी जगणं ठीक आहे, नोकरीसाठी जगणं ठीक आहे, पण स्वतःसाठी जगूया. जर स्वतःसाठी जगलो तर या सगळ्यांसाठी जगू, अशी भावना घेऊन मग तो मारुती कदम येणं हे आत्ताच्या घडीला हे प्रत्येक सर्वसामान्य बापाचं आणि ज्याच्या एकावरती सर्व कुटुंब अवलंबून आहे ना, त्या माणसासाठी कनेक्ट करणारी गोष्ट आहे ही. म्हणजे आज प्रोमो बघताना, पळताना, धावताना आमच्यामध्ये ना प्रत्येक माणूस कनेक्ट करतो. सिनेमासाठी धावत असलो तरी शिवराजनी काही न सांगता प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकजण स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावतोय, त्या मृगजळासाठी धावतोय, जे मिळणार नाहीच आहे, जे कुठे आहे ते माहितीच नाही, पण ते कधीतरी मिळेल या आशेने, अपेक्षेने धावतोय. आणि मला असं वाटतं मिळेल ना मिळेल मला माहिती नाही,
पण ती रेस कंप्लीट करणं किंवा त्या रेसमध्ये राहणं हे जेवढं आनंद देणार आहे तेवढंच आम्हाला या सिनेमात हे कॅरेक्टर करताना आनंद देणारी गोष्ट आहे. कारण प्रत्येकाने म्हणजे मी भरत जाधव सर आत्ता इथे नाही, भरत सरांनी जे कॅरेक्टर केलेलं आहे, प्राजित हनमकर, आमचा प्रवीण डाळिंबकर, आमची किरण खोजे किंवा आमच्या ओम भूतकर, पर्ण, ह्या सगळ्यांची गोष्टी केलेल्या आहेत. प्रत्येकजण काहीतरी शोधतंय, प्रत्येकजण काहीतरी कंप्लीट करण्याचा, काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करते आणि तो प्रत्येक सर्वसामान्य माणूस जेव्हा ते अचीव करतो तेव्हा जी भावना असते तो हा सिनेमा आहे. ज्या पद्धतीने हा सिनेमा तयार झाला, ज्या पद्धतीने सिनेमा हा बनत होता आणि तयार झाल्यानंतर आता जो ज्या पद्धतीने पोचतोय, सगळ्यात पद्धतीने यार वेगळा आत्मविश्वास आणि वेगळं मोटिवेशन, वेगळं एक स्फूर्ती मिळते बोलण्याची, करण्याची. आणि आता लवकर 1 मे येऊ दे, कारण आता सिनेमा बघण्याचीही खूप इच्छा आहे. म्हणजे मी शूट केल्यानंतर एकतर आयुष्यात सर पहिल्यांदा मी सिंग साऊंडमध्ये काम केलं. हां, खूप पहिल्या गोष्टी माझ्या आयुष्यात. म्हणजे उत्स्फूर्त नट आहे, दिग्दर्शकाने बरोबरून केलेलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं येतं ते खूप रिअल असतं, डबिंगला ते आणण्याचा प्रयत्न करतो, पण इथं सगळंच रिअल आलं आहे. आणि ते रिअल आल्यामुळे ना प्रत्येक सीननंतर शिवराजला झालं ना बरं झालं आहे सर, बरं झालं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नव्याने मिळाल्या आहेत ॲज अ ॲक्टर म्हणून, माणूस म्हणून. त्यामुळे हा सिनेमा खूप स्पेशल आहे अमित. आणि खरंच ही मुमेंट आहे माझ्या आयुष्यातली आणि जी मी जगतोय. निश्चित सर. तर माझं जे कॅरेक्टर आहे उदय शिरूरकरचं, ते ॲक्च्युली त्यांची सुरुवात पण अशीच झालेली आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे की या लोकांना एक्झॅक्टली काय वाटतं आणि त्यांचं जे काम आहे त्या कामामध्ये किती अडथळे आहेत, किती प्रॉब्लेम्स ते फेस करतात. पण ही आयडिया त्यांच्या मनात आल्यानंतर त्यांना रिअलाईज होतं की ही सगळी जी कॅरेक्टर्स आहेत, या कॅरेक्टर्सना जर का आपण दुसरी संधी दिली तर ऑफकोर्स संधी सगळ्यांना ओळखता येत नाही आहे की चांगली संधी मिळाली, ही संधी आहे की नाही हे पण ओळखता येत नाही. पण ते त्यांना पॉईंट आऊट करून सांगतात की ही संधी आहे, ही घ्या आणि तुम्हाला घ्यावीच लागेल, नाही तर तुम्हाला कामावरून काढून टाकेल, अशी धमकी देऊन त्यांना एक स्वतःची ओळख करून देतात. इट्स रिइन्व्हेन्शन. तर आय फाइंड दॅट फॅसिनेटिंग. अच्छा, असंही नाही की ही एक एक्सपेरिमेंट कोणीतरी केली आणि एवढी सक्सेसफुल नाही झाली. नाही, ही सक्सेसफुल झाली आणि ही पुन्हा सारखी ते करतायत आणि ती सक्सेसफुल होती आहे. सो आय थिंक इट्स अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि जगण्यातला दुसरा चान्स खऱ्या अर्थानं म्हणजे तो आयुष्यात प्रत्येकाला मिळतोच अशातला भाग नाही. तर ही संधी, या गोष्टीवर तुम्ही दोघांनी खरं तर प्रकाश टाकावा असं मला वाटतं. कारण जगणं जिथे सुरू होतं, स्वप्नांनी बहरलेलं असतं, एक डिस्रप्शनमध्ये येतं आणि त्यानंतर पुन्हा किकस्टार्ट करणं म्हणजे टेस्ट खेळून आल्यानंतर पुन्हा कांगा आणि रणजीमध्ये 500 करावे लागतात आणि मग त्यानंतर पुन्हा टेस्टमध्ये जातो आणि मग तो बहारदार सगळा कार्यक्रम सुरू होतो. तर त्या दुसऱ्या संधीबद्दल तुम्ही दोघांनी सांगावं, कारण वेगळ्या अर्थानं तुम्ही हे सगळे ऊन पावसाळ्याचे खेळ पाहिलेले आहेत. होय. नाही, मला वाटतं की संधी अशी गोष्ट आहे ना, आपण जेव्हा काही गोष्टी अचीव्ह करतो तेव्हा आपल्याला वाटतं आता आपल्याला संधीची गरज नाही आहे, कारण वी हॅव अचीव्ड एव्हरीथिंग. पण तसं नाही आहे. तुम्हाला सतत त्यात एक तुमची बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तुम्हाला सारखा उघडा ठेवावा लागतो. यू हॅव टू कीप युअर सेल्फ फ्री ऑफ ऑल एन्कम्बरन्सेस दॅट कॅन कम. कारण तुम्हाला संधी कधी येईल आणि ती संधी आहे की नाही हेच ओळखण्याचा मेन भाग आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की माझी प्रत्येक फिल्ममध्ये जेव्हा एखादी कथा मला मिळते, बराच विचार मला करावा लागतो की ही संधी आहे की नाही आहे, ही घेऊ की नको. आणि देन यू हॅव टू वे द प्रोज अँड कॉन्स अँड फायनली अराईव्ह ऑन दॅट. त्यामुळे ही दुसरी संधी जी आहे ना, ही आपल्याला सारखी जीवनात येत राहते आणि आपण ती नेहमी ती घेणं खूप गरजेचं असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. सिद्धू? मला ती प्रोसेसवाली गोष्ट खूप आवडते. सर, एकदाच असा एक किस्सा झाला होता. एका सिनेमातून मला काढलं होतं आणि मला सांगितलं नव्हतं आणि मला खूप वाईट वाटलं होतं. सो माझा पहिला फोन अमितला गेला होता आणि अमितला म्हणजे मग ॲक्टरसाठी ही गोष्ट असते की जेव्हा म्हणजे दिग्दर्शक किंवा निर्माते आम्हाला सिनेमा विचारतात, ती आमच्यासाठी वेगळी ऑपॉर्च्युनिटी असते की आम्हाला काम मिळालं, आता छान करूया.
पण जेव्हा ती संधी जाते ना तेव्हा असं वाटतं अरे हे मिळालं असताना हे काहीतरी माझ्या आयुष्यात घडवणार होतं. आणि ज्या वेळेला बाकी सगळं अंधारून आलं होतं, हे म्हणजे हे मिळालं ना तर होईल यार असं प्रत्येक नट रिलेट करतो की ही ही गोष्ट मिळालं आता बघा. आणि जेव्हा तुम्ही निघता तिथून तेव्हा असं वाटतं की अरे आता काय. सो एक गोष्ट मला अमितने सांगितली होती की या माणसाकडे एक लोखंड असतं आणि त्याला कोणीतरी सांगतं की त्याला परिसाचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. सो तो एका माणसाकडे जातो आणि सांगतो दे ना मला परीस, दे ना, सांग ना. तो बोलतो असं नाही, इकडे कुठेतरी मिळेल. आणि तो प्रत्येक दगड घेऊन त्या लोखंडाला लावत असतो. नाही होत मग फेकून देतो, मग परत दगड घेतो लावतो, नाही होत फेकून देतो. असं तो करत राहतो. आणि ते करता 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 त्याला कळतं, त्याला रिअलाईज होतं की त्याच्या हातातलं लोखंड कधी सोन्याचं झालं. पण हातातून परिसही निसटलाय. हा. सो तुम्हाला तुमच्या आयुष्यातली संधी कधी सोनं करेल हे माहीत नाही. ते प्रत्येक संधी ती उचला, प्रयत्न करा, नाही झालं पुढे जा, प्रयत्न करा. तर ही गोष्ट मला खूप इथे बसली. सो मी ना प्रत्येक गोष्ट ही माझ्या आयुष्यातली तो दगड आहे की परिसर मला माहीत नाही, पण मी ती करण्याचा प्रयत्न करतो. मी प्रत्येक गोष्ट म्हणजे माझ्या अर्थाने माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक दगड हा माझ्या आयुष्यातला परिस आहे या दृष्टिकोनातून काम करतो. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप भारावणारी आहे की ही आत्ताची गोष्ट त्याने तुमचं काहीतरी होईल का, काही नाही झालं तरी काहीतरी होणार नाही हे त्यातून कळलं म्हणजे पुढचं उचला. काहीच झालं नाही हा दृष्टिकोन बदला. तर मला वाटतं ॲज अ ॲक्टर इतकी वर्ष काम केल्यानंतर नट म्हणूनच बोलतोय मी, कारण आमच्यासाठी प्रत्येक गोष्टी अपॉर्च्युनिटी असते आणि त्यातून आमच्या ॲज अ ॲक्टर अपेक्षा वाढतात की हे काम केलं तर कोणतरी काम देईल, अरे काहीतरी होईल रे. पण मला असं वाटतं ते काही नाही होणं म्हणजे काहीतरी होणं आहे हे जेव्हा आपल्याला कळतं ना तेव्हा आपण जास्त काम करू शकतो. आणि मला वाटतं की माझ्या आयुष्यात अशा गोष्टी खूप आहेत ज्यांनी मला कधी कधी वाटतं काही होणार नाही ते झालं आणि काय होईल ते नाही झालं. त्यामुळे ते छापाकाठ आहे, कधी छापा काढेल कधी काटा काढेल, पण तुम्ही टॉस उडवत राहा आणि छापा काढला तरी छान आहे, काटा पडला तरी छान आहे. तर मला वाटतं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आज आता थांबायचं नाही सारख्या इन्स्पायरिंग करणाऱ्या सिनेमात माझ्यासाठी तो छापा आहे. माझ्या आयुष्यात हा छापा कधी पडेल हे वाटलं नव्हतं जेव्हा काटा पडत होता सारखा. तर ही तुम्ही कुठल्या पद्धतीने तुमच्याकडे बघता, पहिलं तुमच्याकडे बघता हे खूप महत्त्वाचं आहे, नंतर लोक त्या पद्धतीने तुमच्याकडे बघतील. सो आता थांबायचं नाही ह्या सिनेमाने हीच गोष्ट आम्हाला शिकवली सगळ्यांनाच की म्हणजे तू जे सगळं म्हणालास की काहीतरी येतो, ह्या प्रत्येक कॅरेक्टरच्या आयुष्यात हा असा एक थांबा आला आहे जिथे कोणतरी शिरूरकर सारखी व्यक्ती येऊन आमच्या आयुष्यात छापा पाडतो. तुम्ही टीजरमध्ये एक वाक्य पाहत असाल, आशू सरांच्या तोंडी ते वाक्य की आग लावा सर, पेटवा सर. हे पेटवणं ना म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक शिरूरकर आहे. फक्त आपली गोष्ट काय की यार पेटून उठा यार, लोक आपल्याला आहेत. सो ही गोष्ट आमच्यासाठी म्हणजे पर्सनल माणूस म्हणून आणि सिनेमातला ह्या आता थांबायचं नाहीचा एक ॲक्टर म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची जी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि आता थांबायचं नाही ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. दोन महत्त्वाच्या गोष्टी मला वाटतात. एक व्हेंटिलेटर चूज करताना त्या सगळ्या गोष्टीमध्ये राजेशसारखं एक इक्वेशन होतं किंवा त्याही वेळेला तशा अर्थानं राजेशचं मराठीतलं पहिलं काम होतं. शिवराज अर्जुनसारखी एखादी शॉर्ट फिल्म करून आला, कन्क्लुजनवर अराईव्ह होणं की ह्याच्याबरोबर मी ॲक्टिंगचं काम करावं. ह्या दोलायमान अवस्थेत मनात नेमकं काय चालतं आणि आयुष्यातलं एवढं संचित मागे असताना नव्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचं टेक्निकली आव्हान आहे, पण तो विश्वास इथे अराईव्ह होण्यापर्यंतची प्रोसेस नेमकी काय असते सर? नवा जर का दिग्दर्शक असेल तर युअर राईट. आधी खूप शंका असतात की हा दिग्दर्शन करू शकेल का, किंवा आपण याच्या अंडर काम करू शकू का, हे नेहमी येतात प्रश्न. पण या केसमध्ये काय झालं, मी शिवराजला अजिबात ओळखत नव्हतो आणि तुषार हिरानंदानीला पण मी त्याच्या फिल्म्स बघितलेल्या आहेत. त्यामुळे तुषार हिरानंदानी प्रोड्यूस करतोय हे माझ्यासाठी पहिलं महत्त्वाचं काम होतं. आणि तो जेव्हा शिवराजला त्याने जेव्हा इंट्रोड्यूस केलं तेव्हा मला कळलं की शिवराज त्याला असिस्ट केलेलं आहे. सो आय रिअलाइज दॅट देर इज सम एक्सपिरियन्स. पण तरी ही स्क्रिप्ट सर्वात महत्त्वाची आहे. मला एक कमालीचं वाटलं की एक हिंदीचा प्रोड्युसर मराठीत फिल्म प्रोड्यूस करतो, म्हणजे तो किती पेटलेला आहे हे करण्यासाठी, ते महत्त्वाचं होतं. आणि मग स्क्रिप्ट ऐकल्यानंतर मी म्हणजे आश्चर्यचकितच झालो की अशा प्रकारचं हे कथानक आहे, अशा प्रकारची व्यक्ती ॲक्च्युली कुठेतरी अस्तित्वात आहे आणि त्याचा रोल मला करायला मिळतोय. तर हे सगळं मग जुळून आलं
आणि ऑफकोर्स शिवराजबरोबर माझं एकच होतं, विनंती विशेष होती की तुझ्याबरोबर बस मला रिडिंग्स करायच्यात, जस्ट फॉर यू टू नो मी कसा ॲक्टर आहे, हम्म. आणि फॉर मी ऑल्सो टू नो की तुला काय आवडतं आणि तू कसा बघतोयस या ॲक्टरला. आणि ते करत करत मग मला कॉन्फिडन्स माझा त्याच्याबद्दल वाढत गेला. आणि शूटिंगच्या वेळेला जेव्हा मी शूटला आलो तेव्हा तर आय वॉज ॲब्सोल्युटली म्हणजे नंदीबाईलाच होतो मी, की ते नसतं डुगू केलं की मी मान हलवायचो. आणि त्याच्याबरोबर काम करताना मला सारखं हे वाटत होतं की हा ॲक्टिंग चांगलं करतो, कारण त्याच्या ज्या सजेशन्स मला नेहमी असायच्या त्या खूप अचूक असायच्या. आणि आय ऑलवेज थिंक दॅट ही इज अ, मला हे माहीत नव्हतं की हा ॲक्च्युअल ॲक्टर आहे हो. आधीपासून. सो त्याचा खूप मला त्याची एक त्याची फायदा. उळागड्डी नावाची एकांकिका ती अप्रतिम आहे. होय, पण मला हे अजिबात माहीत नव्हतं तेव्हा. तो उत्तम डान्सर आहे. संध्याकाळी नाक्यावरती हे त्याचं गाणं फेमस आहे. हो. अच्छा. तर माझ्यासाठी ओव्हरऑल एक्सपिरियन्स मग खूप कमालीचा झाला. आणि ऑन्सॉम्बल कास्ट मला खूप आवडते. जसं लाईक यू सेड, व्हेंटिलेटर ऑल्सो इज अन ऑन्सॉम्बल. खरं. हिंदी शो मी केला काला पाणी, तो ऑन्सॉम्बल होता. मानवत मडत इज ऑन्सॉम्बल. ऑन्सॉम्बलमध्ये काय होतं ना, आय शाईन इन रिफ्लेक्टेड ग्लोरी. म्हणजे तुमच्यामुळे मी पण खूप चांगला वाटेल. हे जे हे पण खरं आहे. हे सत्य आहे. नम्रता रुजुता नाही नाही नम्रता नाही, हे सत्य आहे, हे सत्य आहे. उलट तुमच्यामुळे आम्ही ग्लोरीफाय झालो. कारण मला असं वाटतं की ऍक्टरपेक्षा को ऍक्टरची रिएक्शनमुळे हा कॅरेक्टर खुलतं. म्हणजे मी जरी असं झालो की सर, मी सरांचा ऑरा ना ॲज अ ॲक्टर म्हणून, मी त्यांनी जे कॅरेक्टर पकडलं ना कॅरेक्टर म्हणून कमालीच आहे. म्हणजे मी भरत सर, प्रवीण, आम्ही जेव्हा त्यांच्यावर सीन करायचो ना, तर ॲक्टिंग तर कोणीच केलेली नाही, कारण ते पण ना ते कॅरेक्टर अगोदर समजून पण ना तो यायचं, तो अदब ती यायचीच की शिरूरकर साहेबांबरोबर बोलायचं आहे किंवा त्यांना सांगायचं आहे. म्हणजे सीन सर आम्ही केलं बघा असं येऊ शकतो, पण ते ना सर हे ते यायचं. सिद्धू, ह्या सगळ्यात मला एक वेगळं विचारावं असं वाटतं की TB हॉस्पिटलचे दिवस आहेत ज्या काळात बाबा टेक्निकली त्या सगळ्या गोष्टींशी निगडीत आहे. हे किती अर्थाने जोडू पाहतोयस हे कॅरेक्टर आणि त्यांची जी स्वप्न आहे जी दादामध्ये पाहिली, तो डॉक्टर झाला, तू ॲक्टर झालास, बहीण वकील झाली, ह्या सगळ्या गोष्टीकडे आणि तशा अर्थानं झोपडपट्टी टू TB हॉस्पिटलची क्वार्टर्स, ह्यामधला मला हा प्रवास त्याचा रिलेटेबल वाटतो या कॅरेक्टर. नाही मी मगाशी कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये म्हणालो की ते कॅरेक्टर मी का पकडले, कारण ते पप्पाच आहेत, ते पप्पाच आहेत. आणि म्हणून माझं दीपक शिर्केंबरोबरचा सीन आहे ना, तो मला, मी तो एक सीन केल्यानंतर मी ह्याला म्हणालो शिवराजला की सर झालं ना चांगलं, कारण मी पप्पांना बघतो त्या कॅरेक्टर. म्हणजे पहिला त्याने विचारलं त्याने की अशी फिल्म आहे आणि असं कॅरेक्टर आहे. म्हणजे मी गमतीने म्हणतो प्रवीण डाळिंबकरचं कॅरेक्टर सुंदर आहे. ॲज अ ॲक्टर म्हणून कदाचित त्याची फर्स्ट चॉईस मी असू शकलो असतो, कारण जे माझं अरे मस्त आहे, मजेशीर आहे, छान आहे, त्याला पण एक शेड आहे. पण हा जो मारुती कदम आहे ना, तो रामचंद्र जाधवच आहे, जो लॅब टेक्निशियनमध्ये आहे. एक पोरगा अल्लड आहे, खूप स्वप्न आहेत, एक जबाबदार आहे. बरं एक हे सगळं सांभाळून नोकरी करायची आहे, त्यात काहीतरी चांगला माणूस म्हणून लोक फसवतातही आहेत. म्हणजे सर तो सीन आहे, पहिला सीन जो माझ्या घरी एक व्यक्ती येतो आणि त्याचे पैसे द्यायचे असतात वगैरे, तो माझ्या घरात घडलेला सीन आहे. जेव्हा ते दादाच्या शिक्षणासाठी जेव्हा पैसे पप्पांनी हे केले होते आणि ती माणसं आली आणि मी लहान पाहिलं आहे ते सगळं, ते कसं टॅकल केलं जातं. म्हणजे आणि म्हणून शिवराजचं कौतुक वाटतं की त्यांनी खरे पण उतरवलेलं आहे, जगण्याचा तुकडा कापून दिलाय. खरं. आणि म्हणून माझे वडील माझ्यासाठी सुपर हिरो आहेत, म्हणून थांबायचं नाही मधला प्रत्येक माणूस सुपर हिरो आहे. कारण आज सक्सेसफुल काय झालं आहे, पप्पांनी जे काय सगळं जे काही त्यांच्या आयुष्यातलं म्हणजे त्यांचा स्ट्रगल तो आहे, पण त्यांनी दादाला डॉक्टर बनवलं आहे, पिंकीला वकील बनवलं आहे, किंवा मी ॲक्टर झालो आहे किंवा छान छान कामं करतो आहे, ही त्यांच्यासाठी अचिव्हमेंट आहे. सो ह्या माझ्यासाठी पप्पा मारुती कदम आहेत आणि माझ्यासाठी माझ्या मुलांसाठी मी आहे. तर ते कनेक्शन हे खूप महत्त्वाचं आहे. ही फिल्म नाही आहे, ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसांना कुटुंबाची गोष्ट आहे. इथे कुटुंब फक्त म्हणजे मारुती कदम सुपर हिरो नाही आहे, त्याचं कुटुंब सुपर हिरो आहे. मंचेकर जे भरत सरांनी कॅरेक्टर केलं त्याचं कुटुंब सुपर हिरो आहे. ओम भूतकरने जे कॅरेक्टर केलं आहे, म्हणजे गेला बाजार सरांचं कॅरेक्टर, ते आम्हाला इन्स्पायर करत आहेत.
पण त्यांचं त्यांच्या आईबरोबरचं नातं, त्यांना त्यांच्या आयुष्यात काय, ह्या वेगळ्या सुपर हिरोची गोष्ट आहे. आणि जी खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राच्या मातीतली. सो हे कनेक्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ह्या सिनेमात. मला एक महत्त्वाची गोष्ट वाटते, 25 वर्षाचा काळ तू म्हणालास, पण एक उत्तुंग व्यक्तिमत्व, म्हणजे मला तुमच्याकडे बघून ना आभाळ आणि माती ह्याच्यामधला सांधा हा सिनेमा आहे किंवा त्यांना जोडणारं नातं, इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व इतक्या सगळ्या शूटिंगच्या कालावधीत किंवा आता प्रमोशनच्या दरम्यान काय नेमकं, कारण तुझ्या बोलण्यातलं इव्हॉल्व्ह होणं किंवा मच्युअर्ड होत जाणं, म्हणजे कायम तुझ्याकडे एक फार उच्छृंखल, विनोदी, टायमिंगवर, एनर्जीने रसरसलेला, पण आत्ता मला गेल्या 3-4 वर्षातला सिद्धार्थ जाधव वेगळा दिसतोय. तर आत्ता आशुतोष सर सोबत असताना तो एक ठहराव, पडाव आयुष्यातला वेगळ्या अर्थानं आलेला आहे. काय सांगशील या माणसाबद्दल? आणि जसं तुम्ही वेगळ्या, तू भरत सर वगैरे डिस्कस वेगळं करत असताना सरही त्यावेळेला यायचं, जे आपलं पर्सनली बोलणं झालं, आणि या माणसाचं अस्तित्व नेमकं काय देऊन गेलं? मला असं वाटतं की हीच गंमत आहे, हे मिळकत आहे खरं. अनुभवाची गंमत. शिदोरी आहे. अनुभव हाच असतो की कधीच आशू सरांनी आत्तापर्यंत की हे असं करा, हे कधीच म्हटलं नाही. आम्ही त्यांना, म्हणजे सेटवर म्हणा, आत्ता म्हणा, आम्ही त्यांना बघून शिकतोय ते कसं ॲप्रोच होत आहेत, कसे बोलत आहेत. जसं ते म्हणाले, आता म्हणाले की नवीन दिग्दर्शकावर काम करताना थोडी धाकधूक असते, पण ते रिसीव्ह करणं कसं असतं. जसं म्हटल्याप्रमाणे खरंच आभाळाचं व्यक्तिमत्व आहे, तेवढी कारकीर्द आहे, कामं आहेत, आम्ही शाळेपासून त्यांना पाहतोय. पण तरीही ते नंदी बैल म्हणाले, एक शब्द म्हणाले की येऊन, म्हणजे रिसिव्हिंग विद्यार्थी, ओके तू आहे, काय करू, कसं करू, मला असं वाटतं हे करू का, ही गोष्ट आम्हाला त्यांनी बसून सांगितली नाही, पण तिथल्या त्या ऑराने, त्या वातावरणात आम्ही शिकत गेलो. आणि हीच सर्वात मोठी गोष्ट असते की शिकवायला जायचं नसतं, तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं घेत जा. आणि ही सर्वात मोठी मिळकत आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात भरत जाधव सर यांनी एवढं दिलं आहे, सांगून दिलं आहे, अनुभवून दिलं आहे, त्यांच्याबरोबर संगतीने दिलं आहे, तेवढंच एका सिनेमात मला आशू सरांनी दिलं आहे. हां, मी आणि भरत सर डिस्कस करतात, ते यायचे, आम्ही काहीतरी डिस्कस केलं, आम्ही सरांना सांगितलं असं आहे, त्यात सीन झाला, अर्धा तास झाला, 1 तास झाला, सर जाताना आम्हाला एक गोष्ट सांगून गेले, तुम्ही एक काम करा, असं काहीतरी करून बघा. तर म्हणजे त्यांचं काम चालू असताना आमच्याबद्दल त्यांनी विचार केला, ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर हां ओके ठीक आहे, बघू असं पण होऊ शकतं. तर मला वाटतं अनुभव हा माणसाला समृद्ध करतो. आणि मला खूप बरं वाटतं की गेल्या 4-5 वर्षात मला ज्या लोकांनी, म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा, असं बऱ्याच लोकांनी शिकवलं. नाही मिळालं का, नाही मिळालं यार, नाही मिळालं, बरं झालं, आणखी काहीतरी मिळेल. हे जे आणखी काहीतरी मिळेल सांगणारी गोष्ट आहे ना, ही सगळी मान्यवर मंडळी, ज्यात मी आत्ता जर नाव घेईन तर शिवराज वायचळ, प्राजक्ता, किरण, प्रवीण, आमचा ओम, पर्ण, सिद्धार्थ जाधव, यांच्या सगळ्यांच्या वतीने उलट आम्ही त्यांना थँक्स म्हणतो की ती जी गोष्ट आहे ना की नाही यार, प्रमोशनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी आहे. मला असं वाटतं हा अनुभव मी घेतला आहे की काय करायचं, ओके चल कोण करायचं, हे होतं नाही रे, नाही. उलट आमची जेवढी एक्साइटमेंट आहे तेवढी सरांची, आणि हे काहीतरी आम्हाला शिकवतं आत्ता. म्हणजे 25ची कारकीर्द खूप मोठी नाही आहे, पण आत्ता कुठेतरी सुरू केलं. मला वाटतं आता उभा राहिलाच, पुढे थोडं पळायचं आहे, तर ह्या पद्धतीने पळालाच तर रिदम पण मिळेल, श्वास पण मस्त राहील, आणि रेसही उत्तमरित्या कंप्लीट करशील, असं सांगण्याचं त्यांचं असावं जे मी घेतलेलं आहे. त्यामुळे थँक्यू सर, आय लव्ह यू. मला निश्चित महत्त्वाचं वाटतं, इजिप्शियन कॉन्सेप्ट आहे, जसे संधी या गोष्टीकडे त्यांनी देवता म्हणून पाहिलंय, पण जिला फक्त धड आहे, शीर नाहीये. त्यामुळे त्या पंखांनी ती प्रत्येकाला बिलगत राहते, तिला कळत नाही की ही योग्य व्यक्ती आहे का अयोग्य आहे. तर त्यामुळे त्या पंखांना आपण कवेत घेतोय का, आणि आपण त्या संधीचं सोनं करतोय का. तर मला असं वाटतं ह्या सगळ्यामधला आता थांबायचं नाहीची जी ठिणगी आहे त्याचा वणवा निश्चित पेटेल, आणि तो इग्नाईट करणारी जो फॅक्टर आहे, जो आत्ता सगळीकडे अंधारून आलेलं असतं. ब्रेक जसं म्हणतो की अंधारून येतं तेव्हा अंधाराची गाणी असतं, तर त्या सगळ्या अंधाराची गाणी गाण्यासाठीचं बळ आता थांबायचं नाही देईल असं वाटतं. इतक्या आपल्यापणाने तुम्ही लेट्सअपशी बोलात. विश यू लव लक अँड सक्सेस, अँड थँक्यू सो मच सर. थँक्यू. पण यात मला एक ॲड करायचं आहे की तुझ्याबरोबर कधीही इंटरव्ह्यू केला ना की तू त्या इंटरव्ह्यूच्या 7-8 मिनिटात एवढं काय शिकून जातो, एवढ्या काय एक्झाम्पल्स देतो जे आपल्याला म्हणजे मला तर माहीत नसतात, पण सुपर्ब. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.